दोन देवदूत भ्रमंती करत करत एक दिवस एका अतिश्रीमंत व्यक्तीच्या घरात थांबण्याचा निर्णय घेतात. त्या व्यक्तीचे घर म्हणजे मोठा आलिशान बंगला होता. तिथे सर्व सुखसोयी होत्या. देवदूत आल्यानंतर त्यांनी त्या श्रीमंत कुटुंबाकडे रात्रभर मुक्काम करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी ती धुडकावून लावली. मात्र वेश बदललेल्या देवदूतांनी कळकळीची विनंती केल्यावर त्यांना राहण्याची परवानगी मिळाली. मात्र त्यांची झोपण्याची व्यवस्था गेस्ट रूममध्ये करण्याऐवजी त्या अतिश्रीमंत व्यक्तीने अडगळीचे सामान ठेवलेल्या बेसमेंटमधील एका छोट्या खोलीत केली. तिथे गार पडलेल्या फरशीवर सतरंजी अंथरून झोपण्याची वेळ देवदूतांवर आली. पडल्यावर मोठ्या देवदूताला तेथील भिंतीत एक छिद्र दिसले. त्याने लगेच बुजवून टाकले आणि तिथे सपाट भिंत दिसेल अशी व्यवस्था केली. छोट्या देवदूताने विचारले की एवढी काय घाई होती. त्यावर मोठ्याने उत्तर दिले, सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात. दुसऱ्या रात्री दोघे एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाला पोहोचले. तो शेतकरी आणि त्याची पत्नी अतिशय अगत्यशील होते. त्यांच्या घरी असलेले जेवण त्यांनी दोघांना दिले. त्यांच्या घरात असलेल्या जुन्या सतरंजा, रजाया यांचा छान बिछाना दोघांसाठी करून दिला. ते दोघे पती पत्नी स्वतः एका सतरंजीवर झोपले. सकाळी उठल्यावर त्यांच्या लक्षात आले की शेतकरी पती पत्नी अतिशय दुःखी आहेत आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाही. छोट्या देवदूताने विचारपूस केल्यावर त्याला समजले की त्यांच्याकडे असलेली एकुलती एक दुभती गाय रात्री मरण पावली. हे ऐकून त्या छोट्या देवदूताला अतिशय दुःख झाले. त्याने मोठ्याला घराच्या मागे नेले आणि संतापून विचारले, हे काय. त्या श्रीमंत माणसाच्या घराला छोटेसे छिद्र होते, ते तू बुजवलेस आणि या गरीब दाम्पत्याच्या फाटक्या आयुष्याला आणखी मोठे छिद्र पाडलेस. हा कसला न्याय. त्यावर मोठा देवदूत शांतपणे म्हणाला, सगळेच दिसते तसे नसते. काल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरातील त्या भिंतीत सोन्याचा साठा होता. तो त्याला दिसला असता तर त्याने तो लगेच उपसून नेला असता. त्याला दिसू नये म्हणून मी छिद्र बुजवले. आता या घरात रात्री आपण झोपलं असताना शेतकऱ्याच्या पत्नीला न्यायला यमदूत आला होता. त्याला मी रोखले, पण तो ऐकायला तयार नव्हता. मग मी गाय त्याच्या ताब्यात दिली. मंडळी, यावरून आपल्याला समजते की सगळ्या गोष्टी दिसतात तशा नसतात. अनेकदा मोठ्या संकटांपेक्षा कमी तीव्रतेच्या संकटांचा सामना करण्याची आपली क्षमता असते, म्हणून ती आपल्यापर्यंत आलेली असतात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.